गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझ्या आधी पुस्तकची आंघोळ झाली. पुस्तक आज मला उठायला 9:30 वाजले, कारण की रात्री घरी यायला 1 वाजला होता. जस्ट सकाळी सकाळी उठलो आणि ब्लॉगिंगला सुरुवात. अरे काय खायलास? काय खायला? दाखव दाखव, काढ. अरे बापरे, पीठ असं देऊ नको ना सगू. बरेच दिवस झाले ब्लॉग शूट केला नव्हता, त्यामुळं म्हणलं चला सकुचं काय चालू आहे काय माहिती. चहा केला का नाही? हा, काय केलं जेवायला तुम्हाला? हा, मला जेवायला काय केलं? शेवभाजी. मला तर शेव नाही खायची आता, मी खाणार आता रस्सा आणि अंडे. भावेश, काय चालू? हाय बोल. हो, जेवायला केलं सगळं. चपात्या केल्यात, परत शेवभाजी केली. ऊन बघा कसं पडलंय, उन्हाळ्यासारखं. 9:30 वाजलेत आणि पावसाचा पत्ता नाही आहे. इकडल्या साईडला शेतामध्ये कापूस आहे आणि कापसाला खुरपणी चालू आहे. आपल्याला आता 1-2 दिवसामध्ये पसारा उचलायचं आहे ना. हां, उद्याच उचलू. उद्या शनिवार आहे. तिथं मी सकाळी जातो, त्या सिमेंटच्या गोण्या साईडला करतो आणि झाडझुड हे मारून मधामध्ये थोडं पाणी मारतो समजा, है ना. पाणी मारून हां धुवून मग पाणी गिनी भरून ठेवतो, टाकी बिकी धुवून. आणि संध्याकाळच्या टायमाला मग पसारा घेऊन जाऊ. संध्याकाळी नेऊ, नाही तर मग रविवारी चालू असते. शनिवारी बंद, कधी कधी सोमवारी पण बंद. चपात्या खडा तिथं बाद दिवसभर चपात्या राहत करायला. चपात्या, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, कोणी पराठा मागते. आणि 15 माणसं आहे तिथे कामाला टोटल. आता मी तर गार पाण्यानेच आंघोळ करणार आहे. आ मग काय झालं?
गेलते पण ते आता कृपाला सगळं दिसते ते मला. हे आणि इकडे करायची या शेडमध्ये. काय मग तिथं पाणी तिथं तुला किती लागायला आंघोळीला पाणी? हा तिकडे येऊ शकतं कोणी भाषा नाही. चहा कर बरं गरम. कोण दोन इथं जाते आंघोळ करा. हा, गार पाण्यानेच आंघोळ करतो का? गरम पाणी येतं नळाला. पुस्तक काय करायला बाहेर काय माहिती. पुस्तक काय करायला? शेळ्या आल्यात बघ, बकरं आलं इथं. या बकऱ्याला काऊन बांधलं इकडे असं? लय जरा डेअरिंग करत असेल त्या दुसऱ्या शेळ्यावर, त्यामुळे जरा बांधून टाकलाय.